नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता भूमी आणि आकाश धावत पळत हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. कारण क्षितिजाची तब्येत बिघडलेली असते. क्षितिजाला फूड पॉयझनिंग झालेलं असतं आणि त्यामुळे मानसी आणि अथर्व दोघेजण क्षितिजाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. तिच्यावरती ट्रीटमेंट सुरू केलेली असते आणि तेवढ्यातच इथे भूमी आणि आकाश पोलीस स्टेशनला गेलेले असताना मानसीने फोन करून भूमीला हा मेसेज दिलेला असतो की क्षितिजाची तब्येत बिघडली आहे, आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे. तेव्हा भूमी आकाश हॉस्पिटलमध्ये येतात. भूमी म्हणते, काय झालं, कुठे आहे क्षितिजा आणि अचानक तिला कसं फूड पॉयझनिंग झालं. तेव्हा इथे मानसी म्हणते, ताई आम्हालासुद्धा ते कळलं नाही. सकाळी तू दूध गरम करून तिच्या बॉटलमध्ये भरून ठेवलं होतंस, तेच दूध मी तिला प्यायला दिलं. दूध प्यायलीसुद्धा, पण थोड्याच वेळाने तिला उलटी झाली, तिला लूज मोशन झाले आणि वारंवार तिला लूज मोशन आणि उलटी होतच होती. तेव्हा मी आणि अथर्व आम्ही दोघेजणं घेऊन तिला हॉस्पिटलमध्ये आलो आणि तुला फोनसुद्धा केला. तेव्हा आकाश म्हणतो, मी क्षितिजाला बघून येतो ती कशी आहे ते. तेव्हा अथर्व म्हणतो, थांब आकाश, आतमध्ये जाऊ नकोस, कारण आता क्षितिजाची ट्रीटमेंट सुरू आहे. डॉक्टरांनी बाहेरच थांबायला सांगितलं आहे, आतमध्ये कुणीही यायचं नाही असं सांगितलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश भूमी सगळेजण बाहेरच थांबलेले असतात. तेवढ्यातच इथे भूमी म्हणत असते की देवा, क्षितिजाला लवकरात लवकर बरं वाटू दे. माझ्या बाळाला काय झालंय, तुझी कृपादृष्टी नेहमी माझ्या बाळावरती राहू दे. मी तुला 11 नारळाचं तोरण चढवेन, पण माझी मुलगी शुद्धीवरती येऊ दे, तिला बरं वाटू दे. तिच्यावरती हे जे काही संकट आले ना, ते लवकरात लवकर दूर होऊन जाऊ दे, असं इकडे भूमी म्हणत असते. कारण तिला भीती वाटत असते, इतक्या लहान मुलीला लूज मोशन आणि त्याचबरोबर उलटी होते. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो भूमी घाबरलेली असते. मानसी म्हणत असते, ताई अगं पूर्ण उलटी करून लूज मोशन करून ती थकून गेली आणि खूपच जास्त रडत होती. रडून रडून पूर्ण जीव व्याकुळ झाला तिचा. त्यामुळे मग आम्हाला सहन झालं नाही, आम्ही लगेच तिला हॉस्पिटलमध्ये आणलं आणि तुला फोन केला. काळजी करू नको, आपल्या क्षितिजाला काही होणार नाही आहे. तेव्हा इथे आकाश खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश नको काळजी करू, क्षितिजाला काही होणार नाही. आपल्या पोरीनं आत्तापर्यंत खूप काही सहन केलं आहे, या सगळ्यातून सुद्धा ती बाहेर पडेल. आणि हे बघ, तू नॉर्मल राहा, घाबरायची गरज नाही आहे तुला, आपल्या क्षितिजाला काहीच नाही होणार. पण एक गोष्ट मला कळत नाही आहे आकाश, सकाळी तर मी दूध गरम करून ठेवलं होतं ना, मग अचानकपणे तिला उलटी आणि जुलाब कसे काय होऊ शकतात. म्हणजे मी दूध गरम कमी केलं होतं का? नाही नाही, क्षितिजाकडे दुर्लक्ष करून जमणारच नाही आहे. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे डॉक्टर आता आलेले असतात. तेव्हा भूमी, आकाश, मानसी, अथर्व सगळेजण डॉक्टरांकडे धावत पळत येतात आणि विचारतात की कशी आता क्षितिजा. तेव्हा भूमी पूर्णपणे पॅनिक झालेली असते. भूमी म्हणत असते की डॉक्टर सांगा ना, कशी आहे माझी क्षितिजा, ती बरी तर आहे ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा मिसेस भूमी, तुम्ही शांत व्हा, क्षितिजा आता बरी आहे, तिचा जीव वाचला आहे, तिची कंडिशन आता खूपच जास्त सुधारलेली आहे. पण तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष कसं काय करू शकता. इतक्या लहान मुलीला फूड पॉयझन आणि जुलाब होतात म्हणजे तुम्ही तिच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करताय का. हे बघा, मी फक्त तुम्हाला एवढं सांगेन की क्षितिजाचा जन्म हा 7व्या महिन्यात झालेला आहे आणि त्याच्यामुळे ती खूपच जास्त नाजूक आहे. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याकडे खूपच जास्त बारकाईने लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जमत नाही, कारण त्यांची जी पचनक्रिया असते ती खूपच जास्त नाजूक असते. त्यांना जे सहन होतं तेच त्यांना खायला द्यावं लागतं. हे तर तुम्हाला माहिती हवं आहे ना. मी आधीसुद्धा तुम्हाला सांगितलं आहे, तरी पण तुम्ही तिच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केलं का. हे खूप चुकीचं केलं आहे तुम्ही. तेव्हा इथे आता पुन्हा जर तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर तिची कंडिशन क्रिटिकल होऊ शकते. कळतंय का तुम्हाला, तिच्या जीवावरती बेतलं तर. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही नाही डॉक्टर, प्लीज डॉक्टर, आता पुन्हा असं कधीच होणार नाही. तुम्ही इथे आमच्या क्षितिजाला लवकरात लवकर बरं करा. पुन्हा आमच्याकडून अशी चूक कधीच होणार नाही. आम्ही तिच्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देऊ, अगदी 24 तास तिच्यावरती लक्ष असेल आमचं, पण आम्ही तिच्याकडे आता दुर्लक्ष होऊ देणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, डॉक्टर म्हणतात, हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते आणि पुन्हा एकदा सांगते, 7व्या जन्मामध्ये जी मुलं जन्माला येतात ना, ती नाजूक असतात, कारण त्यांना 9 महिने प्रॉपर पूर्ण झालेले नसतात आणि त्यांचा जन्म झालेला असतो.
त्यामुळे त्यांची तब्येत थोडी नाजूकच असते. त्यांची जी पचनक्रिया असते ती सुद्धा स्लो असते. त्यामुळे त्यांना जड किंवा इथे आता दूध वगैरे जर ती प्यायली असेल तर व्यवस्थित प्रॉपर गरम केलेलं दूध तेच तिला कोमट करून पाजायचं आहे. कसंही गरम करायचं आणि तिला पाजायचं तसं होणार नाही. तेव्हा इथे आता क्षितिजा बरी आहे. भूमी म्हणते, आम्ही जाऊन भेटू शकतो का? डॉक्टर म्हणतात, हो हो भेटू शकता, पण एका वेळी दोघांनीच जा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी येते आणि नर्सकडून क्षितिजाला उचलून घेते. क्षितिजाला स्वतःच्या जवळ घेते. तेव्हा इथे आता ती कवटाळून उभी राहिलेली असते क्षितिजाला. ती म्हणत असते, बाळा खरंच सॉरी, चुकलं माझं, पुन्हा असं होणार नाही. इथे आता भूमी आकाशला म्हणते, आकाश नको काळजी करू, आपल्या क्षितिजाला काही नाही होणार, देवाला मी साकडं घातलंय ना. कारण भूमी घाबरलेली असते. ती म्हणते की देवा, माझ्या क्षितिजाला लवकरात लवकर बरं वाटू दे. 11 नारळाचं तोरण घालेन तुला, तिने साकडं घातलेलं असतं. त्यामुळे ती म्हणते की आता आपल्या क्षितिजाला काही नाही होणार, कारण का मी देवाला साकडं घातलेलं आहे. त्यामुळे आपली क्षितिजा लवकरच बरी होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गायकवाड सरांचा फोन येत असतो. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं गायकवाड सरांचा फोन येतोय, काय करू? आपण त्यांना जे सांगायला गेलो होतो ते तर आपल्याला सांगताच आलं नाही ना, काय करू, उचलू का फोन? तेव्हा भूमी म्हणते, नाही नको, गायकवाड सरांना काही सांगायला नको. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी अगं पण आपण गुन्हेगार आहोत आणि आपण आपला गुन्हा लपवून ठेवायचा, सांगायला नको का? तेव्हा भूमी म्हणते, आकाश अरे असं काय करतोयस? आपल्या जरा लेकीचा विचार कर, आपल्या पोरीचा विचार कर ना तू जरा. अरे 2 तासासाठी आपण बाहेर काय गेलो, आपल्या क्षितिजाची अवस्था बघ, हॉस्पिटलमध्ये आली आहे ती. आणि जर आपण सत्य सांगितलं आणि जेलमध्ये जाऊन बसलो तर काय होणार? आपल्या क्षितिजाचं कसं होईल? नाही, मान्य आहे, इथे बाहेर आता मानसी आहे, अथर्व आहे, बलदेव काकासुद्धा आहे. अरे पण ते लोक किती काळजी घेणार? आणि आई वडील ते आई वडील असतात, हे तुला नव्याने सांगायला नकोय मला. अरे आईशिवाय वडिलांशिवाय कशी आपली क्षितिजा लहानाची मोठी होईल? तिला आपली गरज आहे आणि आपण जाऊ सत्य सांगायला, पण आपण जेलमध्ये जाऊन बसल्यावर कसं काय तिला आपण लहानाचं मोठं करणार आहोत? आणि तिच्यावरती काय संस्कार होतील की तिचे आई वडील जेलमध्ये जाऊन बसलेत म्हणून? असे संस्कार करायचे आहेत का आपण? म्हणून मी म्हणते की गायकवाड सरांना काही सांगायला नको. आणि तूच मगाशी म्हणालास ना की इथे देवी आई काहीतरी संकेत देण्याचे प्रयत्न करते, म्हणजे त्यांना काही कळायला नको म्हणून अडथळे निर्माण करते म्हणून. म्हणजे बघ ना, आपण कधीपासून गेलो होतो, पण गायकवाड सर बिझी होते, तेव्हा आपण थोडा वेळ थांबलो. त्याच्यानंतरला आपण सत्य सांगायला गेलो तर गायकवाड सरांना इथे आता भेटण्यासाठी त्यांचे हवालदार आले आणि त्यांनी सांगितलं की मोठ्या गुंड माणसाला, पेलवनाला पकडले म्हणून. तेव्हा गायकवाड 10 मिनटं पुन्हा तिकडे गेले त्या कैद्याला बघायला. त्याच्यानंतरला पुन्हा कुणाचा तरी फोन आला, नंतर मला मानसीचा फोन आला. मग हे काय आहेत? हे संकेतच दिलेत ना आपल्याला देवी आईने की बाबा आता सध्या तरी तुम्ही गायकवाड सरांना काही सांगू नका. म्हणूनच आपल्यासमोर अडथळे निर्माण केले. नाहीतर आपण इथे आता एका गुन्हेगाराला जरी मारलं असलं तरीसुद्धा आपण आपला गुन्हा काही लपून ठेवत नव्हतो. आपण गायकवाड सरांना का होईना पण सगळं सत्य सांगायला आलोच होतो ना. म्हणून म्हणते मी आकाश, देवी आईचा संकेत मानून आपण आता गप्प बसूया, आता नाही सांगायचं आपण काही. या सगळ्यातून आपण बाहेर पडू. आणि तसंही आपण सराईत गुन्हेगार नाही आहोत. आपल्या मुलीच्या जीवावरती उठलेल्या रागिनी पटवर्धनचा खात्मा केला आपण. ती आपल्या मुलीला मारायला निघाली होती, घेऊन गेली होती ना आपल्या घरातून पळून. आणि मग आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी जर आपण त्या गुन्हेगार बाईचा जीव घेतला तर त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. मला सध्या तरी माझ्या बाळाची काळजी आहे. आता मी तिला कधीच एकटं सोडणार नाही आहे. प्रत्येक वेळेला आपल्या दोघांपैकी कुणीतरी एक तरी तिच्याबरोबर राहणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आता विचार करत असतो. भूमी म्हणते, काय आकाश, कसला विचार करतोयस तू आता? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तू जे काही बोलतेस ना त्याचा विचार करतोय. तू जे काही बोलतेस ते खरंच अगदी बरोबरच आहे ग. म्हणजे जरी आपण सत्य सांगितलं तरी आपण गोत्यात येऊ शकतो. त्यापेक्षा जाऊ दे, जे झालं ते झालं. तेव्हा भूमी म्हणते, तर काय, आणि तसंही रागिनी पटवर्धन एक गुन्हेगार व्यक्ती होती आणि गुन्हेगाराला शिक्षा देऊन आपण खरं तर खूप मोठं कामच केले. आतापर्यंत रागिनी पटवर्धन यांनी तुझ्या आईवडिलांना मारलं, आपल्या दोघांना मारण्याचा प्रयत्न केला, आपल्या दोघांना किती वेळा तरी त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला, आपल्या बाळाला आपल्यापासून दूर केलं, जन्माला आल्या आल्या त्याला तिने पळवून नेलं.
इथे एवढ्या लोकांना तिने मारले स्वतःच्या स्वार्थासाठी, तरीसुद्धा आपण त्यांना इथे मारलं तर एवढं गिल्टमध्ये राहायला हवं आहे का? इतक्या गुन्हेगार वृत्तीच्या बाईला आपण मारलं, गुन्हेगारी संपवली, मग त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही भूमी, बरोबर बोलतेस तू. सध्या तरी आपण कुणाला काही सांगायला नको. जे जसं चाललंय तसं चालू राहू दे. नाहीतर विनाकारण आपण एका गुन्हेगार प्रवृत्तीच्या बाईला मारलंय आणि आपण विनाकारण जेलमध्ये जाऊन बसू आणि आपल्या क्षितिजाचे हाल होतील. तेव्हा भूमी म्हणते, तेच म्हणते मी आकाश, काही गरज नाही आहे तुला जायची आणि सगळं काही इथे गायकवाड सरांना सांगायची काही गरज नाही आहे. आपण आता फक्त आपल्या बाळाकडे लक्ष देऊया, क्षितिजाकडे लक्ष देऊया, तिला व्यवस्थित लहानाचं मोठं करूया आणि ज्या काही पुढे गोष्टी घडतील त्यांना आपण सामोरं जाऊ ना. काही गरज नाही आहे आपल्याला हे सगळं करायची. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे, आणि या सगळ्यातून कसा मार्ग काढता येईल ना ते सुद्धा आपण बघू. म्हणजे रागिनी पटवर्धनचा शोधसुद्धा थांबेल आणि सगळ्या गोष्टी जागच्या जागी राहतील. आपण असंच काहीतरी करूया. तेव्हा इथे आता रागिनी पटवर्धन हिची विल्हेवाट कशी लावायची ते मला बरोबर माहिती आहे असं आकाश म्हणतो. काहीतरी मार्ग काढूया आणि इथे आत्याची विल्हेवाट लावूया, म्हणजे शोधसुद्धा थांबेल आणि कुणीही रागिनी आत्याचं नावसुद्धा तोंडात घेणार नाही. असं आपल्याला आता करावं लागणार आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, क्षितिजा बाळा, तुला काही होणार नाही आहे. तुझे आई बाबा आहेत ना तुझ्याबरोबर. आम्ही हे जे काही करतोय ना बाळा, हे सगळं तुझ्या भवितव्यासाठी करतोय असं आता भूमी म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता मानसी आणि भूमी दोघीजणी आता जेवण वाढत असतात. तेव्हा इथे मानसी येते आणि म्हणत असते, ताई अगं क्षितिजा कशी आहे? तर इथे आता भूमीची तंद्री लागलेली असते. तेव्हा तिला काही कळत नाही. तेव्हा इथे मानसी म्हणते, ताई अगं क्षितिजा कशी आहे? बरी आहे ना ती आता? बरं वाटतंय का तिला? तेव्हा भूमी म्हणते, हो म्हणू, हो, आता क्षितिजाला बरं वाटतंय. ती झोपली ना आता, शांतपणे आराम करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मानसी म्हणत असते, ताई अगं या आईंचा काही पत्ताच लागत नाही आहे. म्हणजे बघ ना, पोलीस इतका शोध घेत आहेत तरीसुद्धा त्या सापडत नाही आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो की रागिनी पटवर्धन यांचा शोध मी सुद्धा माझ्या लेवलने आता सुरू केला आहे. तेव्हा भूमी म्हणते, म्हणजे? तेव्हा बलदेव म्हणत असतो की मी माझ्या मित्राला आता कामाला लावले, रागिनी पटवर्धनला शोधण्यासाठी तो प्रयत्न करतोय. तेव्हा भूमी म्हणते, कशाला? तुम्ही या सगळ्यामध्ये कशाला पडताय? नाही म्हणजे हे बघा, आधीच तुम्ही इथे रागिनी पटवर्धन यांना एक्सपोज करण्यामध्ये आमची खूप मदत केली आहे. आता तुम्ही या सगळ्यामध्ये प्लीज पडू नका. आता तुम्ही तुमच्या आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या. तुम्ही तुमच्या आईकडे लक्ष दिलं तर जास्त बरं होईल. ह्या आता घरातल्या गोष्टी आहेत की नाही, त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला आधी मदत केलीत. आता प्लीज, आता तुम्ही या सगळ्यामध्ये पडू नका. तुम्ही कुठल्याही रिस्कमध्ये येऊ नका असं मला वाटतंय. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी हे सगळं त्याला समजावून म्हणत असते. तेव्हा इथे भूमीला असं वाटत असतं की आधीच तुम्ही आमच्यासाठी खूप काही केले आणि अजून आता जास्त काही प्लीज करू नका. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे आणि तुमच्या आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या. तुम्ही या सगळ्यामध्ये तुमचा वेळ वाया घालू नका असं भूमी आता बलदेवला म्हणत असते. तेव्हा बलदेव म्हणतो, ठीक आहे, मी माझ्या मित्राला फोन करून सांगतो, तो लगेचच इथे त्याचा शोध बंद करेल. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अथर्व धावत पडत येतो आणि म्हणत असतो, आकाश, अरे आकाश, तू बघितलंस का? इथे आईने तिच्या ईमेलवरून आपल्याला सगळ्यांना एक ईमेल पाठवला आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, काय काय म्हणतोयस तू? तेव्हा भूमीने त्याला आधीच विचारलेलं असतं, काम झालं का? तेव्हा आकाश म्हणतो, हो, काम तर झालेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांना मेसेज आलेला असतो. रागिनी पटवर्धनने एक मेल पाठवलेला असतो. तिने त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की हे बघा, मी तुमच्या सगळ्यांची गुन्हेगार आहे. मी तुम्हाला खूप जास्त त्रास देण्याचा प्रयत्न केला ना, पण मला आता माझी चूक कळली आणि मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त घ्यायचं आहे. मी जे काही तुमच्याबरोबर वागले, जे काही केलं, खरं तर मी खूप चुकीचं केलं. मला त्यासाठी स्वतःचं तोंड दाखवायलासुद्धा तुम्हाला लाज वाटते आणि म्हणून मी आता समोर येणार नाही आहे. मी आता निघून चालले लंडनला, परदेशामध्ये जाते मी तिथे जाईन, मी सुखाने राहीन. तुम्ही सगळेजणसुद्धा इथे सुखाने राहा असा मेसेज आता आकाशनेच तो सगळ्यांना पाठवलेला असतो रागिनीच्या ईमेलवरून. कारण इथे आकाशला आता पोलिसांचा शोध थांबवायचा असतो, जेणेकरून इथे आता बारीक सारीक गोष्टी कुठली मिळाली तर माझ्यापर्यंत कुणीही पोचायला नको म्हणून. हे सगळं जरी आता आकाशने
बाळासाठी केला असला तरीसुद्धा खूपच जास्त त्याच्यामध्ये फसलेला असतो तो. तेव्हा या गोष्टी आता थांबण्यासाठी इथे आकाश आपल्या मित्राला भेटायला आलेला असतो, मेघला. आकाश म्हणत असतो, मेघ, अरे इथेच कुठेतरी आहेस ना तू? मला माहिती आहे माझ्या मोबाईलबरोबर छेडखानी तूच करतोयस. मला सगळं काही कळतंय मेघ. प्लीज तू ये बरं इकडे. मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा मेघ तिथे येतो आणि आता आकाशला घाबरवतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो, किती वर्षांनंतर भेटलो ना आपण? तेव्हा मेघ म्हणतो, हो ना. तुझं काय बाबा, बिझनेस आहे स्वतःचा आणि आता लग्न वगैरे पण झालंय. मग तू तर बिझी होणारच ना. आकाश म्हणतो, तू काय करतोयस? तेव्हा इकडे आता त्याचा मित्र म्हणतो, मेघ, अरे बाबा मी काय करणार आहे? माझं आपलं हे बघ, हेच काम सुरू असतं. आता एका हॅकरकडे तू कशासाठी आलायस सांग बरं? तुझा मोबाईल इथे हॅक केला की नाही मी? तेव्हा आकाश आणि मेघ आता बऱ्याच वर्षानंतर एकत्र भेटलेले असतात. तेव्हा इथे मेघ म्हणत असतो, की हे बाबा आपलं बरं चाललंय. बेईमानी करायची नाही, कुणाला त्रास द्यायची नाही. हॅकर आहे मी. आपले जे काही 2 पैसे मिळतील त्याच्यावरती आयुष्य चालले. पण इथे फसवेगिरी आणि कुणाला तरी लुबाडणं हे चालत नाही. मी प्रामाणिकपणे माझं काम करत असतो. कधी कुणाला फसवत नाही. आता बघितलंस ना, तुझा मोबाईल नंबर माझ्याकडे आला. मी तो थोडासा हॅक केला. तुला थोडंसं घाबरवण्यासाठी. बाकी तुझे नंबर वगैरे सगळं काही तसंच आहे. मी कशाबरोबर सुद्धा छेडखानी केलेली नाही आहे. फक्त तुला डेमो दिला, की मी हॅकर आहे की नाही चांगला. त्यासाठी बाकी काही नाही. ये ना, ये इथे बस आणि तुला काय बोलायचं आहे ते बोल बरं. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ मेघ, मी इथे आलो आहे. माझं काम आहे म्हणूनच मी तुला भेटायला आलो आहे. मला तुझी जरा हेल्प हवी आहे. पण जेव्हा ती हेल्प तू मला करशील ना, तेव्हा हे सगळं तू का करतो आहेस? मी कशासाठी करतो आहे? कुणासाठी करतो आहे? तू मला एकसुद्धा प्रश्न विचारायचा नाही आणि म्हणूनच मी इथे आलो आहे. कारण तू मला प्रश्न विचारणार नाही आहेस. तेव्हा मेघ म्हणतो, हो मित्रा हो. अरे मी कशाला तुला प्रश्न विचारू? ये बरं इथे बस. पण नक्की काय करायचं आहे ते तरी सांग. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हे बघ, माझी आत्या आहे रागिनी पटवर्धन. ती सराईत गुन्हेगार आहे, तुला माहितीच असेल. तेव्हा इकडे मेघ म्हणतो, हो मला माहिती आहे. रिसेंटलीच न्यूज बघितली मी आणि त्या पळूनसुद्धा गेल्यात ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हां तेच. तिला लवकरात लवकर पकडायचं आहे कारण तिच्यापासून आमच्या बाळाला आणि आम्हाला दोघांनाही धक्का आहे. खूपच जास्त धोका आहे. त्याच्यामुळे तुला आता फक्त एकच करायचं आहे. तुला आत्यांचा ईमेल आय डी आहे ना, तो हॅक करायचा आहे आणि त्यांच्या ईमेल आय डीवरून आम्हाला सगळ्यांना आता ईमेल पाठवायचा आहे, की मी लंडनला चालले म्हणून. तुम्ही तुमचं आयुष्य व्यवस्थित जगा. मी माझं आयुष्य व्यवस्थित जगेन. आनंदाने राहा. असं सगळं आता त्या मेसेजवरून तुला आम्हाला सगळ्यांना पाठवायचं आहे. हे काम तू करशील ना? तेव्हा मेघ म्हणतो, हो मी नक्कीच करेन. तुझ्यासाठी मी काहीही करेन मित्रा. तेव्हा इथे आकाश म्हणतो, की इतक्या वर्षानंतरसुद्धा मी तुझा नंबर शोधून काढला. हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, की तुझा नंबर हा लागला. तेव्हा आकाश म्हणतो, पण मेघ या सगळ्याबद्दल तू कुणाला काही सांगणार नाहीस ना? तेव्हा मेघ म्हणतो, नाही मी कशाला जाऊ सांगायला? पण ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट वगैरे इन्व्हॉल्व नाही आहे ना? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही नाही तसं काही नाही आहे. तेव्हा इथे लगेचच आता मेघ तयार झालेला असतो. तो म्हणतो, ठीक आहे तुझं काम होईल. तू जे काही सांगितलेस ते मी सगळं करेन. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मानसी म्हणत असते, पण कसं काय? इथे हा ईमेल आईनेच पाठवला आहे. याच्यावरती आपण कसा काय विश्वास ठेवायचा? तेव्हा इथे आता मानसी जे काही बोलते ते बरोबरच असतं. तेव्हा भूमी आणि इथे बाकीचे सगळे घरचे लोक आता विचारात पडलेले असतात. बलदेवला कळतच नसतं की नक्की भूमी आणि आकाशचं चाललंय तरी काय. दोघे एकमेकांकडे बघतायत काय, झालं का काम विचारतायत काय. तेव्हा बलदेव आता त्यांच्याकडे आश्चर्याने बघत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मानसी म्हणत असते की आई नक्की कुठे आहेत? त्यांना लवकरात लवकर पकडलं पाहिजे ना. आणि त्या अशा कशा परदेशात निघून गेल्या? ते शक्यच नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता आकाश भूमीला आणि त्याला होणारा त्रास कमी करण्यासाठी आलेला असतो. इथे आकाश जेव्हा भूमीला म्हणतो की हे काम रात्रीच्या वेळेलाच करायला हवं, तेव्हा ती म्हणते ठीक आहे सांभाळून जा. तेव्हा इथे आकाशच्या मागे आता पौर्णिमा त्याचा पाठलाग करत करत आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश बाजूला गाडी लावतो आणि त्या ठिकाणी आता पौर्णिमासुद्धा उतरलेली असते. तेव्हा इथे आकाश जातो आणि रागिणीचा फोटो बघत असतो. तो आता मेघ म्हणत असतो, आकाश अरे बघितलंस ना, वाटते की नाही हुबेहुबी बाई रागिनी पटवर्धन. त्याच्यामुळे आता इंग्लंडला ही नाही तर रागिनी पटवर्धन जाणार असं मेघ इथे आकाशला आता सांगत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो त्यांचं जेव्हा बोलणं चालू असतं तिथे आलेले असते पौर्णिमा आणि पौर्णिमा त्यांचं बोलणं लपून छपून ऐकण्याचा
प्रयत्न नक्कीच करत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता आकाशने ज्या पद्धतीने आपलं काम सुरू केलेलं असतं, रागिणीबद्दलची माहिती आता लपवून ठेवण्यासाठी, पण ती माहिती आता लवकरच बाहेर येणार असते. कारण पौर्णिमाने आकाशला त्या मेघ बरोबर बोलताना आता ऐकलेलं असतं, बघितलेलं असतं.